नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? व्यवस्थित आहात ना? काळजी घेताय तब्येतीची? आपल्या परिसरामध्ये सध्या हा कोरोनाचा संसर्ग वाढतोय, त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला सगळी प्रसार माध्यमं असतील, तुमच्या घरातील सर्व व्यक्ती असतील, सर्वजण तुम्हाला या कोरोनापासून स्वतःचा किंवा आपल्या सर्वांचाच बचाव कसा करायचा यासाठी वेगवेगळे उपाय सांगतायत. तुम्हाला कदाचित ते बोरिंगही वाटत असेल, परंतु ते सर्व उपाय आपण अंमलात आणायचे. आपण सर्वांनी सुरक्षित राहायचंय आणि त्याच्यासाठी जे नियम घालून दिलेले आहेत, घराबाहेर जाऊ नका, मास्कचा वापर करा, आता हे तुम्हाला खूप जणांनी सांगून झालेलं आहे. आणि तरी देखील मला असं वाटतं की एकदा मी देखील त्याविषयी बोललं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की घरी राहा आणि सर्वजण सुरक्षित राहा. आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूयात. आज आपण इतिहासाचा तिसरा पाठ पाहणार आहोत, उपयोजित इतिहास. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इतिहास या विभागामध्ये हे तिसरं प्रकरण आहे. पहिल्या दोन प्रकरणामध्ये आपण कुठला अभ्यास केलाय? तर पाश्चात्यांनी इतिहास लेखन कसं केलं, इतिहास संशोधन कसं केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात आपण पाहिलं की भारतीय इतिहास लेखनाची परंपरा, भारतातील इतिहास संशोधन कसं कसं होत गेलं, संशोधकांनी भारताचा इतिहास कसा कसा लिहित गेला, या सगळ्यांचा आपण आतापर्यंत अभ्यास केला. या आतापर्यंत आपण पाहिलेला अभ्यास आणि इथून पुढे इतिहासाचा आपण जो काही अभ्यास करणार आहोत त्याचा दोन्हीचा समन्वय किंवा त्याच्या दोन्हीचा हा मधला भाग आणि अत्यंत महत्वाचा असा धडा म्हणजे उपयोजित इतिहास. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की इतिहास हा फक्त राजांचा, महाराजांचा, युद्धांचा, देशांच्या सीमांचा, लढाईंचा असतो आणि हा आपला गैरसमज होता. मात्र आता या धड्यामधून किंवा इथून पुढच्या अभ्यासक्रमातून तुम्हाला तो कळणार आहे की इतिहास हा फक्त राजा, महाराजा किंवा देशांच्या लढाईंचा वगैरेच फक्त असत नाही, तर इतिहास हा प्रत्येक विषयाचा असतो. प्रत्येक विषयाचा इतिहास असतो. अगदी विज्ञानाचा इतिहास आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास आहे, किंबहुना असं म्हणता येईल की व्यापाराचा इतिहास आहे, समाज जीवनाचा इतिहास आहे. या प्रत्येक विषयाचा इतिहास असतो आणि तो आपल्या जीवनाशी निगडीत असतो. आता बघा, प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास. उपयोजित जो शब्द आहे, हा उपयोजित शब्द मराठीतल्या कुठेतरी उपयोगी या शब्दाशी निगडीत आहे. हे तुम्हाला जाणवलं असेल की उपयोजित इतिहास, उपयोगी पडणारा इतिहास. आता तो कसा ते पहा. बरीचशी मुलं 10वी झाल्यानंतर, 10वी पर्यंत इतिहासाचा अभ्यास करतात, परंतु 10वी झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना इतकंच माहिती असतं की सायन्सला गेलात किंवा इंग्लिश वगैरे विषय, आर्टला गेलात तर इंग्लिश विषय घेतलात तरच तुमचं उत्तम करिअर होऊ शकतं. आणि म्हणून मग विज्ञानाचे सर्व विषय असतील, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित असेल किंवा इंग्लिश असेल, या विषयांना जास्त महत्व दिलं जातं आणि भाषा आणि इतिहास हा विषय थोडा दुर्लक्षित राहिला जातो. का? त्याचं कारण असं आहे की सगळ्यांना असं वाटतं की भाषा आणि इतिहास या विषयात करिअर नाहीये किंवा या विषयांचा अर्थार्जनासाठी, आर्थिक स्तर आपला डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग होत नाही आणि म्हणून या विषयाकडे काय केलं जातं? दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला नक्की इथून पुढच्या प्रकरणांमध्ये हेच पाहायचंय की प्रत्येक विषयाचा इतिहास असू शकतो आणि इतिहासाच्या या क्षेत्रामध्ये आपण करिअर देखील करू शकतो. त्यामुळे इथून पुढे तिसऱ्या प्रकरणापासून ते 9व्या प्रकरणापर्यंत प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी तुम्हाला तुमचं करिअर इतिहासाच्या माध्यमातून कसं घडू शकतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते या प्रकरणाशी निगडीत आहे. कारण तिसऱ्या प्रकरणाच्या पुढची जी प्रकरणं आहेत त्यात मग कलेचा इतिहास आहे, खेळाचा इतिहास आहे, चित्रपटाचा इतिहास आहे,
त्यानंतर विविध प्रकारच्या मी आत्ताच उल्लेख केलेल्या भाषा वगैरे असतील त्या प्रत्येकाचा इतिहास आहे आणि त्या प्रत्येकाच्या इतिहासाच्या अभ्यासामधून तुमच्या करिअरला देखील संधी आहे. तर तोच उपयोग हा शब्द कुठेतरी उपयोजित इतिहास या संदर्भाने या ठिकाणी लेखकांनी पुस्तकाच्या रूपात आपल्या मांडलेला आहे. आता पहा, तुम्ही धड्याच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर त्यांनी अगदीच पर्यायी साधा शब्द दिलेला आहे, जनांसाठी इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास. पुस्तकामध्ये त्यांना पब्लिक हिस्ट्री असं म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये त्याचा लोकांसाठीचा इतिहास असा अर्थ होतो. आता पहा, हा पर्यायवाची शब्द आहे. पब्लिक हिस्ट्री असेल किंवा जनांसाठी इतिहास म्हणजेच लोकांसाठी इतिहास म्हणजेच काय तर उपयोजित इतिहास. याचं कारण असं आहे की लोकांना इतिहासाचा उपयोग कसा होतो. बघा, काही उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला हे पटवून देऊ इच्छिते की इतिहास हा जेव्हा आपल्याला माहिती असतो तेव्हा आपल्या आयुष्यात असेल किंवा कुठल्याही कुणाच्याही आयुष्यामध्ये असेल त्याला इतिहासाच्या माध्यमातून भविष्यकाळ घडवता येतो. त्याची काही सामाजिक उदाहरणं देता येतील, काही वैयक्तिक उदाहरणं देखील देता येतील. सध्या खूप गाजत असलेलं उदाहरण आहे भारत आणि चीनचा संघर्ष. तुम्हा सर्वांना माहिती आहे की यापूर्वी भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. आता तो इतिहास काय होता तर चीनी सैनिक भारताच्या लगतच्या असणाऱ्या सीमेवरती युद्धाच्या आधी 1-2 दिवस तिथे ते आले होते टेहाळणी करण्यासाठी. भारतीय सैनिकांनी त्यांना हटकल्यानंतर या चीनी सैनिकांनी त्यावेळेला घोषणा दिल्या, हिंदी चीनी भाई भाई. आणि भारतीय सैनिकांना ते खरं वाटलं आणि ते गाफील राहिले असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी चीनवरती विश्वास ठेवला. मात्र चीनने त्यांचा विश्वासघात केला आणि भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं. हा झाला आपला भूतकाळ. आता सध्या जो आहे तो आपला वर्तमान काळ. आत्ताच नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्या सीमेनजीक अशाच प्रकारे भारत आणि चीनी सैनिक एकमेकांच्या समोर टाकले. परंतु आता मात्र भारतीय सैनिक त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. का तर त्यांचा भूतकाळ भारतीय सैनिकांना माहिती आहे आणि आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चीन लोकांपासून आपल्याला धोका आहे हे भारताला माहीत असल्यामुळं आपण आपल्या भविष्याच्या योजना आखायला सुरुवात केलेली आहे. मग ती युद्ध सामग्री वाढवण्याने असेल किंवा सीमेवरती टेहाळणी नाके उभे करून असतील. परंतु आपण हे का करू शकलो? आपल्याला भूतकाळ माहिती होता. वर्तमान काळात आपल्याला काय करायचंय ते भूतकाळामुळे कळलेलं आहे आणि भविष्यकाळ आपला काय करायचंय, आपल्याला सुरक्षित करायचंय. म्हणजे थोडक्यात भूतकाळातील घटनांसंबंधीचं जे ज्ञान आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होतं त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यातील लोकांना कसा होतो हे ज्या माध्यमातून इतिहास सांगतो त्यालाच म्हणलेलं आहे उपयोजित इतिहास. अगदी साधी गोष्ट असते पहा, आपल्या घरांमध्ये सुद्धा की वडील सांगत असतात की मी अशा प्रकारे शिक्षण घेतलं, त्याच्यातून मी असं धडपडत पुढे आलो. मग तो वडिलांचा भूतकाळ आपण लक्षात घेऊन आपण जागं होतो आणि वर्तमानात आपण जास्त अभ्यासाकडे लक्ष देतो आणि आपलं करिअर चांगलं करतो. त्याच्यातून काय असतं, आपलं भविष्य चांगलं घडतं. म्हणजे अशा प्रकारे हा उपयोजित विषय आहे आणि वर्तमानातील सामाजिक आव्हानांवरती उपाययोजना करणं या भूतकाळामुळे आपल्याला काय होत असतं, शक्य होत असतं. मग त्यासाठी आपल्याला पूर्वी घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या आपल्यासाठी इतिहास भूतकाळ म्हणण्यापेक्षा मी साध्या भाषेत म्हणेल दिशादर्शक असतात. आपल्या आयुष्याला दिशा देणारे असतात आणि म्हणून इतिहासाचं ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून इतिहास विषय सुद्धा महत्वाचा आहे. तो महत्वाचा नाही असं म्हणणं हा एक काय आहे, केवळ गैरसमज आहे. आता पहा, मी त्याच मुद्द्याकडे वळणार आहे की इतिहास गैरसमज. इतिहास गैरसमज. इतिहासाविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. पहिला मुद्दा लिहिलेला आहे पाहिजे, इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठी असतो. इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठी असतो आणि जे विद्यार्थी
इतिहासाचा अभ्यास करतात त्यांच्याच साठी फक्त इतिहास असतो. असं म्हणता येईल का आता मी जे चीनचं तुम्हाला उदाहरण दिलं किंवा यासारख्या अनेक अणुचाचणीचं उदाहरण देता येईल. जोपर्यंत भारताने अणुचाचणी केलेली नव्हती तोपर्यंत भारताचा भूतकाळ जर तुम्ही अभ्यासला तर भारताला जागतिक स्तरावरती असणारं स्थान, अणुचाचणी केल्यानंतर आज वर्तमानात भारताला असणारं स्थान आणि अणुचाचणी करून आपण आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला. मग ह्या उदाहरणामधून आपल्याला असंच दिसून येते की इतिहास हा आपल्याला मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे आणि त्यामुळं इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठीच आहे. इतिहास हा फक्त इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. हा पहिला इतिहासाविषयी असणारा काय आहे, गैरसमज आहे. दुसरा गैरसमज काय आहे की इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये काहीही उपयोग होत नाही. म्हणजे ते एक इतिहासाचं पुस्तक आहे, त्या काहीतरी घटना आहेत, त्यातून फक्त माहिती मिळते, पण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर हा देखील काय आहे, गैरसमज आहे, असं म्हणता येणार नाही. माणसाला इतिहास जर खेळाचा इतिहास आहे, चित्रपटाचा इतिहास आहे, आपल्या पारंपरिक विविध प्रकारच्या उपकरणांचा इतिहास आहे, या सगळ्यांचा जर इतिहास आहे तर त्या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे आणि त्यामुळे त्या सर्वांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला काय होत असतो, उपयोग होत असतो. तिसरा म्हणजे उत्पादक क्षेत्र. आर्थिकदृष्ट्या इतिहास हा उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. हा एक इतिहासाविषयी गैरसमज आहे. पहा, असं म्हणता येणार नाही तुम्ही आपल्या खेड्यांची जी संस्कृती होती आपल्या भारतामध्ये, त्या खेड्यांच्या संस्कृतीमध्ये 12 बलुतेदारी पद्धत होती आणि 12 बलुतेदारी पद्धतीमध्ये असं होतं की ठराविक व्यवसाय ठराविक लोकांनी करायचे, अशा प्रकारचा एक प्रथा पडलेली होती आणि खेडं स्वयंपूर्ण होतं नक्कीच, ते एका दृष्टीने फायद्याचं देखील होतं, परंतु त्यामुळे काही लोक शिक्षणापासून वंचित राहत होते. हा झाला इतिहास, भूतकाळ. आणि त्याच माध्यमातून पुढे चालून ज्यावेळेला इतिहास खेड्यांचा विकास होऊ लागला, त्या खेड्यांच्या विकासात लघु उद्योग जे असतील त्या उद्योगांना नवीन नवीन तंत्रज्ञान मिळालं किंवा त्या लोकांना शिक्षण मिळालं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा काय केला, विकास केला. नेटवरती जर तुम्ही काही उदाहरणं पाहिली तर आत्ताच नुकतंच माझ्या एक पाहण्यात उदाहरण आलेलं होतं की मातीचा माठ साधा, आणि तो माठ राजस्थान मधला तो माणूस आहे की पारंपरिक त्यांचा व्यवसाय होता मातीचे माठ बनवण्याचा, पण आज त्या माणसाचा मातीचे माठ बनवण्याचा जो व्यवसाय आहे तो कोट्यावधीची उलाढाल आहे, तो मातीचा फ्रीज सुद्धा बनवतोय. म्हणजे या प्रकारे व्यवसायाचा आर्थिक जो म्हणलेला आहे की आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी इतिहास जोडत नाही, तर असं नाहीये, जोडतो. जर तुमचा भूतकाळ तुम्हाला माहिती असेल त्यामुळे तुम्हाला वर्तमानात स्वतःची जडणघडण करण्यासाठी आपला भूतकाळ काय आहे हे माहिती मिळते आणि त्या दृष्टिकोनातून प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून या गैरसमजांना दूर करण्यासाठी इथे म्हणलेले अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं एक क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. आता त्याचं उदाहरणही दिलेलं आहे त्यांनी. परदेशामध्ये तर अनेक विद्यापीठ असतात आणि त्या विद्यापीठांमध्ये असा जणांसाठी इतिहास हा स्वतंत्र विभाग असतो, विषय असतो, अभ्यासक्रम असतो आणि तो शिकवला जातो. आता आपल्याकडे त्याची सुरुवात झालेलीच आहे. भारतामध्ये बंगळूर, मी या ठिकाणी दक्षिण भारताचा थोडासा नकाशा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. दक्षिण भारतातील बंगळूर या ठिकाणी सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे आणि त्या ठिकाणी भारतातील जे विद्यार्थी असतील, जे संशोधक असतील, ते या विषयावरती जे संशोधन करतात, जे प्रकल्प तयार करतात, त्याचं काम बंगळूर या ठिकाणच्या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतील सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री या विभागामध्ये चालते.
म्हणजे थोडक्यात आता आपण देखील हे पूर्णपणे मान्य केलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतिहासाचा उपयोग आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या आपल्याला उत्पादक क्षेत्राशी जोडण्यासाठी सुद्धा इतिहासाचा उपयोग होतो आणि इतिहासाचा उपयोग हा फक्त इतिहासकार आणि विद्यार्थी यांच्या पुरता मर्यादित न राहता तो सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा उपयोगीचा आहे. आता तो कसा, तर आपल्या सर्वांना पर्यटनाची आवड असते का? आपण सर्वजण पर्यटन करत असतो. वेगवेगळी संग्रहालये, प्राचीन स्थळं, किल्ले असतील, वेगवेगळे समुद्र किनारे असतील, विविध प्रकारची धार्मिक स्थळं असतील जी अति प्राचीन आहेत, विविध प्रकारची शिल्प असतील आणि हे सगळं पाहण्यासाठी अगदी आवर्जून आपण त्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जात असतो. आता त्याच्यातून काय होतं की ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी पर्यटन करायला जातो, आपण केवळ मनोरंजन म्हणून या अर्थाने जात असतो. जर इतिहासकार, संशोधक वगैरे जर बघितले तर ते वेगळ्या दृष्टिकोनातून तिथे जात असतात. त्यांना त्याचा अभ्यास करायचा असतो, संशोधन करायचं असतं. आपण मात्र त्या ठिकाणी एक मनाला आनंद मिळवण्यासाठी एक चेंज म्हणून आपण या पर्यटन स्थळांना भेटी देतो. परंतु तिथं गेल्याने आपल्याला त्या विषयाची म्हणजेच इतिहासाची आवड निर्माण होते. आपण एखादा किल्ला सुंदर पाहिला, आपण समुद्र किनारे पाहिले आणि तिथे जर कोणी घाण टाकत असेल तर आपण लगेच म्हणतो की तिथे कचरा करू नका. किंवा किल्ल्यांवरती देखील काही ठिकाणी मुलं नावं कोरतात किंवा अशा प्रकारे नासधूस करतात, तर आपण तिथे देखील आपल्याला लगेच मनात येतं की अरे नाही, हे असं केलं गेलं नाही पाहिजे. मग असं आपल्या मनात काय येतं? कारण आपल्याला त्यावेळी इतिहासाची आवड आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. म्हणजे पर्यटन आपल्या मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण करते. आपल्या मनात इतिहासाची आवड निर्माण होणं का गरजेचं आहे? तर ते याचसाठी गरजेचं आहे की इतिहास आपल्याला भूतकाळातून वर्तमानात घेऊन येतो आणि वर्तमानातून भविष्याकडे घेऊन जात असतो. हे करत असताना आपला जो हा सांस्कृतिक ठेवा आहे किंवा आपला जो हा इतिहासाचा ठेवा आहे त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याची जपवणूक झाली पाहिजे आणि ही पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. मी पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे की आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे तिन्ही काळ इतिहासाने कसे जोडले गेलेले आहेत. तर भूतकाळामध्ये आपल्याला विविध विषयातून ज्ञान संचय होत असतो. ज्ञान संचय म्हणजे कसा? बघा, तुम्ही सर्वांनी ऐकलेले, मी मगाशीच सांगितलं, इतिहास हा फक्त लढायांचा आणि राजा महाराजांचा नाहीये, तो प्रत्येक विषयाचा आहे. विज्ञानाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे, शेतीचा आहे, नाटकाचा आहे, चित्रपटाचा आहे. या सगळ्या विषयांच्या मध्ये ज्ञान डेव्हलप होत गेलेलं असतं. म्हणजे तुम्ही सर्वांनी संगणक हा विषय जरी घेतला तरी त्याचा इतिहास आहे. तुम्ही ऐकलं असेल की पहिला संगणक बनवला गेला तर तो खूप मोठा असा एका खोली इतका वगैरे होता. नंतरचे संगणक तुम्ही पाहिले असेल तर टीव्ही सारखे होते. आता त्याच्यानंतर आणखी छोटे छोटे संगणक आले. आता तर संगणक म्हणजे आपला मोबाईल आहे आणि मी तर ऐकलेलं आहे की याही पेक्षा छोट्या साईजमध्ये सुद्धा संगणकाचं काम करणारी उपकरणं आहेत. मग आता खोलीपासून तो अगदी आपल्या हातामध्ये मावण्या इथपर्यंत ही जी त्याची डेव्हलपमेंट झाली, हे जे आपण ऐकतो तो संगणकाचा इतिहासच आहे. किंवा पूर्वी माणूस पायी चालत होता, मग बैलगाडी आली, मग त्याच्यानंतर रेल्वे आली, दुचाकी आली, चारचाकी आली, विमान आलं. या प्रत्येक किंवा आज नुसतं गाडी जरी कुठली घेतली, कुठली फोर व्हीलर जरी घेतली तरी त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्निक दरवर्षी येते. मग आपण नेहमी म्हणतो असतो इतक्या साली अशी गाडी आली, तितक्या साली असे निघालं, तितक्या साली तसं निघालं. म्हणजे ही काय आहे? डेव्हलपमेंट आहे. भूतकाळात तशी होती, वर्तमानात अशी आहे. आणि मला माहिती की प्रत्येक उद्योगधंदा, व्यापार करणारा माणूस याच्यापेक्षा चांगलं कसं देता येईल भविष्यामध्ये, याच्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटच्या मागे लागलेला असतो. हे कधी शक्य होतं? जेव्हा भूतकाळ माहित असतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे की भूतकाळात ज्ञानाचा संचय होत असतो. ज्ञान संचय, ज्ञान साठत असतं आणि त्याच्याच आधारे मानवी जीवनाची जडणघडण वर्तमानात होत असते. आणि त्या दृष्टिकोनातून आता जे आहे
त्यापेक्षाही चांगलं मिळालं पाहिजे, त्यापेक्षाही चांगलं झालं पाहिजे, त्यापेक्षाही चांगलं काहीतरी असलं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये चालतं ते संशोधन भविष्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मानवी जीवनाची जडणघडण ही भूतकाळातल्या घटनांशीच अवलंबून असते आणि त्या आधारेच त्याची डेव्हलपमेंट होत असते. विषय कुठला? तर सर्व विषय असू शकतात, अगदी राजकारण, सामाजिक, धार्मिक क्षेत्र, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाचा संचय होत होत जातो आणि त्या त्या क्षेत्रातील पुढची वाटचाल ही त्या ज्ञान संचयावर होत असते आणि त्या अनुषंगाने इतिहासाचं काय होत असतं? संशोधन होत असतं. आता आपण पाहणार आहोत उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. आता कोणकोणत्या? बरेच विषय आहेत, परंतु या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत इतिहास आणि कला. कला या विषयामध्ये कशा प्रकारचे संशोधन होत गेले, किंवा विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे व व्यापार, व्यवस्थापनशास्त्र आणि मानव्य ज्ञानशाखा. मी मुद्दाम शेवटी मानव्य ज्ञानशाखा म्हटलेला आहे कारण त्या अनेक आहेत. माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारे ज्ञानशाखा सांगणारे विषय अनेक विषय आहेत, अनेक शाखा आहेत. मग अशा प्रकारे इतिहास आणि हे विविध विषयातील संशोधन त्याच्या आधारे त्याचा उपयोग माणसाच्या जीवनासाठी होतो आणि म्हणून या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहास या प्रकरणामध्ये आपण या सगळ्या विषयांचा थोडक्यामध्ये काय करणार आहोत? अभ्यास करणार. तर सुरुवात करूयात आपण सर्वात प्रथम तत्वज्ञान या विषयापासून. पहा, तत्वज्ञान म्हणजे विविध विषयातील विचारसरणीचा उगम आणि त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. तुम्ही सगळ्यांनी कार्ल मार्क्सचा अभ्यास केलाय म्हणून मी त्याचं उदाहरण देईन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कार्ल मार्क्स हा खूप मोठा तत्ववेत्ता होऊन गेला. त्याने कुठलं तत्वज्ञान मांडलं होतं की समाजामध्ये 2 स्तर असतात. उत्पादनाची मालकी ज्या गटाकडे असतो तो मालक आणि त्याच्या उत्पादनाची मालकीच्या आधारे आपल्या कारखान्यात कामाला लावणाऱ्या मजुरांवरती तो काय करत असतो? अन्याय करत असतो आणि त्याच्यामुळे मालक आणि मजदूर यांच्यामध्ये काय होत जाते? दरी निर्माण होत जाते. खरं तर जर्मन, इटली वगैरे या देशांमध्ये कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रसार झाला, पण तो तिथेच राहिला का? नाही. हळूहळू जगातल्या सर्व देशांमध्ये हा समाजवाद या नावाने हे तत्वज्ञान पसरत गेलं आणि आज जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला कुठलाही उद्योगधंदा, व्यवसाय, कारखाना असू दे, तिथे कामगारांच्या संघटना आहेत. म्हणजे तत्वज्ञान या विषयामध्ये भूतकाळात जी गोष्ट घडली त्याचा अभ्यास करून वर्तमानात वाटचाल चालू आहे. म्हणजे थोडक्यात तत्वज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीची वाटचाल इतिहास आपल्याला समजून देत असतो आणि यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. तत्वज्ञान समजून घेताना एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झालेलं आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही आपल्याला काय होत असतो? उपयोग होत असतो. त्यानंतर दुसरा विषय आहे आणि तो खूप महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे विज्ञान. कारण विज्ञान हे आजच्या आधुनिक जगातला सर्वात महत्वाचा विषय मानला जातो. कारण का? तर वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणं यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. आता यासाठी आपल्याला वैज्ञानिक शोधांची अनेक उदाहरणं देता येतील आणि ते सिद्धांत कालक्रमानुसार कसे कसे डेव्हलप होत गेले आणि त्याची कशी कशी साखळी बनत गेली ते आपल्याला पाहता येईल. म्हणजे बघा की एखाद्या वैज्ञानिकाने एखादं शोध लावलं, उदाहरणार्थ जेम्स वॅट यांनी काय शोध लावला होता की वाफेच्या अंगी शक्ती असते. मग त्याने वाफेच्या
शक्तीवरती चालणारी उपकरणं बनवायला सुरुवात केली, रेल्वे बनवायला सुरुवात केली. त्याच्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये पुढचा वैज्ञानिक वाफेची शक्ती शोधणार नाही. आता तो त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स ताकद काय असणार, कारण आतापर्यंत या शास्त्रज्ञाने जे शोधलेलं आहे त्याच्या पुढचं शोधण्याचं काम तो पुढचा शास्त्रज्ञ करतो, कारण हे एवढं ऑलरेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे वैज्ञानिक शोध आणि जे सिद्धांत असतात यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणं यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. कुठलाही वैज्ञानिक जो असतो तो एखाद्या विषयाच्या वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात करताना त्या विषयाचं इथून मागच्या वैज्ञानिकांनी काय संशोधन केलेलं आहे, कुठला सिद्धांत मांडलेला आहे त्याचा आधी अभ्यास तो करतो आणि तिथून तो त्याच्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. साधं एक वाक्य म्हणलं जातं की गरज ही शोधाची जननी असते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवाच्या गरजेच्या पूर्तीसाठीच लागलेले आहे आणि त्याच्या जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातूनच ते शोध पुढे पुढे होत गेले. म्हणजे यासाठी आधी अस्तित्वात असलेलं जे काही विज्ञान आहे त्याचा त्या विज्ञानाच्या ज्ञानाचा उपयोग केला जातो. मानवाचं डेव्हलपमेंट जर आपण पाहिली की मानवाकडे पूर्वी आधी मानव असताना दगडी हत्यार होतं, दगडाचाच हत्यार म्हणून तो उपयोग करत होता. मग दगडाचे भाले बनवलेले होते माणसाने. त्याच्यानंतर हळूहळू त्याने त्याच उपकरणांमध्ये कशी सुरुवात केली. मग धातूची हत्यार आली, मग त्याच्यानंतर धातूच्या हत्यारापासून पुढे कशी शोध होत गेली. मग बंदुका कशा आल्या, तोफा कशा आल्या. मग हे जर शोध पाहत गेलो तर हा शोध अणुबॉम्बपर्यंत जाऊन थांबतो, उपकरणच जर म्हणलं. म्हणजे अशा प्रकारे मागचं जे काही वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन आहे, एखादा वैज्ञानिक त्याचा अभ्यास करतो आणि त्याला जे शोधायचं त्याच्या मागच्या वैज्ञानिकांचा अभ्यास करून मग तो गृहीत धरून तिथून पुढे तो काय करत असतो, पुढच्या संशोधनाला सुरुवात करत असतो. म्हणजेच या शोधामागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांना सुद्धा इतिहासाचं ज्ञान उपयोगी पडत असतं. अत्यंत उपयोगी असणारा असला हा दुसरा विषय विज्ञान. आता विज्ञानातूनच पुढे येतं ते तंत्रज्ञान आणि म्हणून आपण तिसरा विषय पाहणार आहोत, तंत्रज्ञान. म्हणजे मगाशी मी तुम्हाला जेम्स वॅटनी वाफेच्या शक्तीचा शोध लावला आणि हे झालं विज्ञान. परंतु त्या शक्तीच्या आधारे त्यांनी रेल्वे बनवली, रेल्वेचं इंजिन बनवलं, ते झालं तंत्रज्ञान. म्हणून म्हटलेलं आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोघांशी अतिशय जवळचं नातं आहे. आता ते फक्त वैज्ञानिक उपकरणांमध्येच आहे असं नाही, तर तंत्रज्ञान हे कृषी उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, वेगवेगळ्या क्षेत्रातील वस्तू असतील किंवा स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र या सर्वांमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. प्रत्येक गोष्टीतलं तंत्रज्ञान. म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे कम्प्युटरचं उदाहरण दिलं की पूर्वी कसा कम्प्युटर होता किंवा अगदी तुमच्या आवडीचं उदाहरण मोबाईलचं घेता येईल की पूर्वीचे मोबाईल कसे होते, फक्त आवाज म्हणजे ऐकायला येत होता आपण काय बोलतो एकमेकांशी. नंतर मग काय होऊ लागलं, तुम्ही जे आता व्हिडिओ कॉलिंग वगैरे पाहता मग ते टच स्क्रीन आलं. आता तर काय अनलॉक वगैरे करायच्या पद्धती, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कदाचित त्या मोबाईलमधलं माहिती असेल. तर हे तंत्रज्ञान डेव्हलप कसं होत गेलं, तर त्या सगळ्याची साखळी शोधून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुद्धा काय केला जातो, अभ्यास केला जातो मागचा. आतापर्यंत कशा प्रकारचं तंत्रज्ञानाचं शोध लागलेलं आहे, मग याच्यात आणखी काय ऍडव्हान्स टाकता येईल आणि त्याच्यासाठी वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ह्या परस्परावलंबी गोष्टी आहेत. कारण वैज्ञानिक जसे शोध लागतील त्याच पद्धतीने तंत्रज्ञानाची उपकरणं बनतील किंवा तंत्रज्ञान बनणार आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये त्यांनी पुस्तकातही आपल्याला हेच उदाहरण दिले की दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत
त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर त्याने आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं होतं. मी तुम्हाला दगडी हत्याराचं उदाहरण दिलं. आता कृषी क्षेत्राचं उदाहरण द्यायचं म्हणजे मुळात मानवाला सुरुवातीला हे माहीतच नव्हतं की शेती करायची कशी असते. त्याने बघितलं की त्याच्या हातून पडलेलं काही बीज ते तसंच पुन्हा त्याच प्रकारचं पीक येते आणि तेच बीज त्या झाडाला येते. आणि मग त्याच्या लक्षात आलं, त्याने सुरुवातीला फक्त जमिनीवरती ते बीज भिरकवायला सुरुवात केली. ज्यावेळेला त्याच्या हे लक्षात आलं की हे भिरकवलेलं बीज काय होते, उगवून येते, मग त्यांनी पेरायला सुरुवात केली. मग त्याच्यासाठी आलं उपकरण. मग सुरुवातीला काय, नांगर हे सुद्धा एक उपकरणच आहे. लाकडी नांगर, मग लोखंडी नांगर, मग ट्रॅक्टर असेल किंवा काय त्याच्यातून. आता आपल्या भारतामध्ये आपण ट्रॅक्टर वगैरे पर्यंतच उदाहरणं देऊ शकतो, परंतु युरोप आणि अमेरिका खंडामध्ये गेलात तुम्ही तर अगदी पिकांवरती फवारणी हेलिकॉप्टरमधून सुद्धा केली जाते. किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या इस्रायल शेतीच्या तंत्रज्ञानाचं उदाहरण देता येईल तुम्हाला, की अगदी नक्की तुम्ही नेटवरती सर्वांनी इस्रायलची शेती कशी केली जाते, कसं तंत्रज्ञान तिथं वापरलं जातं आणि मग आपण भारतातली शेती किती अजून मागास आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल. म्हणजे अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा शोध घेत असताना इतिहासाचा उपयोग होतो. आणि तंत्रज्ञान हे फक्त उपकरणाशी निगडीत नाहीये, तर ते अगदी कृषी क्षेत्रात आहे, ते अगदी वस्तूच्या उत्पादनामध्ये आहे, ते स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र, म्हणजे स्थापत्य, अभियांत्रिकी हे बांधकामाशी रिलेटेड आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वी घरांची कामं कशी होती, घरं कशी ओबडधोबड होती आणि आता त्याच्यामध्ये किती डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि जो काळ जाईल तो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच होत आहे. या सर्वांचं कारण म्हणजे तंत्रज्ञान सुद्धा काय करत असतो, मागचा इतिहास अभ्यासत असतो आणि त्यापेक्षा प्रगती कशी करता येईल ती तो पाहत असतो. पण तंत्रज्ञानाची प्रगती ही विज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे परस्परावलंबी दोन्ही विषय आहेत. त्यानंतर पहा, विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आता पूर्वीची शेती पारंपरिक शेती आणि आजची शेती आधुनिक शेती, या दोन्हीच्या उत्पादनातला जर फरक पाहिला तर तो खूप मोठा आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादनाची सुद्धा काय झालेली आहे, प्रगती झालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे नेहमीच एकमेकांवरती अवलंबून असतं आणि त्याचा उपयोग हा इतर उत्पादक क्षेत्र असेल, स्थापत्य असेल, अभियांत्रिकी असेल, कृषी क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांना तंत्रज्ञानाचा काय होत असतो, फायदा होत असतो. आणि तंत्रज्ञान हा मागचा इतिहास काय करत असतं, अभ्यासत असतं. पुढचा जो विषय आहे तो आहे उद्योगधंदे आणि व्यापार. मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचं क्षेत्र हे आहे उद्योगधंदे व व्यापार. पहा, शेतकरी असेल, शेतात जेवढं धान्य पिकवतो तो एकटा खात नाही. एखाद्या कारखान्यामध्ये माणूस अनेक वस्तू बनवतो, तो वैयक्तिक स्वतःसाठी बनवत नाही. तर या सगळ्यातून त्याला व्यापार करून, उद्योग करून त्याच्यातून काय करायचं असतं, जीवितार्थासाठी पैसा कमवायचा असतो. आणि त्यासाठी समाजामध्ये उद्योगधंदे आणि व्यापार हे मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतात. आता त्याचा संबंध उद्योगधंदे, व्यापार आणि ते करणारे लोक यांचा समाज जीवनाशी संबंध येतो. कारण व्यापार करत असताना लोकांशी संबंध येतो. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचं जे जाळं पसरलेलं असतं ते सतत विकसित होत असतं. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो आणि त्यामुळे त्याचा इतिहास समजून घेणं महत्वाचं असतं. म्हणजे बाजार आणि व्यापार याचं स्वरूप कसं बदलत गेलं. आता पूर्वी फक्त आठवडी बाजार होते किंवा गावातला बाजार असायचा. त्या आठवडी बाजार आणि गावातले बाजार जर तुम्ही तुमच्या आजीला विचारले, आजोबांना विचारले की तुम्ही हे कुठून घेत होता, कापड कुठून घेत होता, धान्य कुठून घेत होता, भाजीपाला कुठून घेत होता, तर त्यांची त्यावेळीची उत्तरं असतील की आठवड्याच्या बाजारामध्ये, फार तर गावात असणाऱ्या वाण्याकडे किंवा गावात असणाऱ्या एखाद्या कापडाच्या दुकानातून कापड घेऊन टेलरकडे शिवत होतो. त्यानंतर पुढची स्टेप तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांना जर विचारला तर तुमचे आई वडील सांगतील की नाही, वेगवेगळ्या दुकानं, कपड्याचं दुकान वेगळं, रेडीमेड कपड्याचं दुकान वेगळं,
किराणा मालाचं दुकान वेगळं आणि तिथून आम्ही घेत होतो. आणि आज जर तुम्ही पाहिलात तर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मॉल आहेत आणि त्या मॉलमध्ये एकाच ठिकाणी सगळ्या ब्रँडचे, म्हणजे शर्ट घ्यायचं आहे तर अनेक ब्रँडचे शर्ट एकाच मॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ही सगळी उद्योगधंद्या आणि व्यापार याच्या डेव्हलपमेंटचा काय आहे हा इतिहास आहे. मी फक्त तुम्हाला एका व्यवसायाचं हे उदाहरण दिलं. फक्त एक दुकानातून आपण काय खरेदी करतो याचं ते उदाहरण दिलं. अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला देता येतील. भाजीपाला असेल, फ्रुट्स असतील किंवा आपल्या शेतामध्ये पिकणारी द्राक्ष असतील. पूर्वी कसा होता व्यापार आणि आता कसा आहे व्यापार. पूर्वी तर असं होतं की एका गावामध्ये पिकणारं जे काही उत्पादन आहे ते त्या गावातल्या लोकांमध्येच फक्त काय होत जात होतं, विभागलं जात होतं. आणि व्यापार काय तर आठवडी बाजार, फार तर एका गावातली लोक दुसऱ्या गावात जात होती किंवा गावातली सर्व लोक आठवड्यातून एकाच दिवशी तिथे येऊन तो व्यवसाय करत होती, व्यापार करत होती. पण जसा जसा तंत्रज्ञान, विज्ञान या सगळ्याची डेव्हलपमेंट होत गेली तसं तसा उद्योगधंदा आणि व्यापार सुद्धा काय होत गेला, बदलत गेला. अगदी तुम्ही याचं उदाहरण पाहिलंय की विविध पोर्तुगाल खलाशी जे होते ते भारताचा शोध घेत आलेले होते. का तर त्यांना भारताशी काय करायचं होतं, उद्योग व्यापार करायचा होता. तो कालखंड आणि आजच्या वेगवेगळ्या आपण मोठ्या मोठ्या लोकांची नावं ऐकतो ते करत असणारे उद्योग व्यवसाय याच्यामध्ये कितीतरी बदल झालेला आहे, कितीतरी प्रगती झालेली आहे. आणि ही सगळी हा जो प्रवास आहे तो प्रवास हा या सर्वामागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि बदलत गेलेली समाजरचना आहे. की पूर्वी समाजरचना कशी होती आणि आजची समाजरचना कशी आहे. हा सर्व प्रवास समजण्यासाठी आपल्याला सांस्कृतिक घडण, समाजाची रचना, आर्थिक व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्याला उद्योगधंदे व व्यापार याचा इतिहास काय होतो त्या ठिकाणी आपल्याला फायद्याचा ठरतो. त्यानंतरचं पुढचं 5वं क्षेत्र आहे ते म्हणजे व्यवस्थापन शास्त्र. आता बघा एक एक विषय आपण अभ्यासत चाललो त्याचा देखील एकमेकांशी संबंध आहे. हे जे व्यवस्थापन शास्त्र आहे त्यात म्हणलेलं आहे उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणं आवश्यक असतं. म्हणजे तुम्ही MBA वगैरे ऐकतात की व्यवस्थापन शास्त्र, एखाद्या व्यवसायाचं व्यवस्थापन शास्त्र करण्यासाठी आता MBA वगैरे केलं जातं. पण MBA म्हणजे काय, तो पूर्वीच्या काळी एखादा व्यवसाय सुरू करत असताना एखादा माणूस असेल, एखादा मालक असेल, एखादा कारखानदार असेल, तो कुठली गोष्ट पाहायचा तर उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ. आपण समजा एखादा कारखाना आहे मग तिथे माणसं कामाला मिळतील का, केलेलं उत्पादन जी त्याच्या प्रक्रिया आहे ती कुठे बाजारात कुठे विक्रीला नेता येईल, या सर्व गोष्टीचा मेळ घालून त्या ठिकाणी तो व्यवसाय करू शकतो हे निश्चित केलं जायचं. आणि हा सगळा विचार ज्याच्यात मांडला जायचा त्याला व्यवस्थापन शास्त्र म्हणलं जातं. हे व्यवस्थापन शास्त्र सुद्धा इतिहास अभ्यासतो की भूतकाळामध्ये कशा प्रकारे यंत्रणा होती आणि आता कशी आहे. त्याच्या आधारेच काय होत असते, व्यवस्थापन शास्त्राची सुद्धा डेव्हलपमेंट होत असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणं सोपं होतं. काय म्हणलेलं की लोकांची मानसिकता समजली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एका आठवडी बाजारामध्ये जाऊन सगळं घरात लागणाऱ्या वस्तू आणण्याची आजी आजोबांची मानसिकता होती. पण आज तुमच्या आई बाबा त्या आठवडी बाजारात जाऊन सगळं काही खरेदी करायला तयार होतीलच असं नाही. का तर त्यांना माहितीये आठवडी बाजारापेक्षा मग कापड दुकानात चांगलं मिळेल. ठीक आहे, भाजी वगैरे आपण घेऊयात आठवडी बाजारामध्ये, पण कपडे नकोत घ्यायला. आपण हे भांड्याच्या दुकानात घेऊया
ही वस्तू त्या वस्तूचं जे स्पेशल दुकान आहे त्याच्यात जाऊन घेऊया, ही मानसिकता तुमच्या आई वडिलांची आहे, म्हणजे सेकंड पिढीची आहे असे समजूया. आणि तुमच्याच बाबतीत जर आता उदाहरण विचार करायचा झाला तर तुम्हाला दुकानात खरेदी करायला जास्त आवडेल की मॉलमध्ये, तर नक्की तुमचं उत्तर मॉल असं असणार आहे. म्हणजे ही व्यवस्थापन शास्त्रामध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे, आठवडी बाजारातली दुकानं, गावातल्या बाजारपेठांमध्ये असलेली दुकानं, शहरांमध्ये असलेली दुकानं आणि मॉल संस्कृती. आणि मला वाटतं आता त्याच्याही पुढं गेलेला आहे खरेदी विक्री हा व्यवसाय, की ऑनलाईन तुम्ही शॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये करण्याकडे आजच्या पिढीचा कल दिसून येतोय. म्हणजे या ठिकाणी व्यवस्थापन शास्त्रामध्ये माणसाची मानसिकता कशी हळूहळू बदलत गेली त्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्या अभ्यासामधून काय केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. त्याला म्हणलेलं आहे व्यवस्थापन शास्त्र. पुढचं आहे कला. आता कला तर विविध क्षेत्र आहेत. कलेची चित्रकला आहे, संगीत आहे, नृत्य आहे, नाट्य आहे आणि या सर्व कलांमधून मांडल्या जातात ते विचार, भावना, संस्कृती आणि या सगळ्यांचा आपल्याला आनंद मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, मनोरंजनासाठी, ताणरहित जीवन जगण्यासाठी काय होत असतो, उपयोग होत असतो. परंतु विविध कला आणि त्याची अभिव्यक्ती, त्यामागच्या वैचारिक भावभावना, संस्कृती, परंपरा या समजून घेण्यासाठी कलांचा विकास कसा कसा होत गेला, त्या कलाविष्कारांचे मर्म काय होते, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता काय होती आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजला जाऊ शकतो. आता एक उदाहरण देता येईल तुम्हाला की कला. पूर्वीच्या काळी चित्रपट, आपण चित्रपट ही एक कला पाहूया. चित्रपटामध्ये काम करणारे कलाकारांची ती कला आहे. पूर्वी चित्रपट कसे निर्माण होत होते, तर फार फार पूर्वीचा चित्रपट असेल तर ते फक्त देवी देवतांवर, नाटकं असतील ती सुद्धा देवी देवतांवर आधारित होती. त्याच्या पुढच्या काळामध्ये जाऊन आपण पाहिलं की मानवी जीवनाला महत्व आहे आणि मग मानवी जीवनावर आधारित असणारे जे विषय आहेत त्याच्यावरती चित्रपट निघू लागले, त्याच्यावरती नाटकं येऊ लागली. आजच्या काळात त्याच्यातही जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. मानवी जीवनातला एखादाच विषय घेतला जातो, तो एखादा विषय मांडण्याला जास्त महत्व आजच्या काळात दिलं गेलेलं आहे. म्हणजे कुठलीही कला असो, मग तुम्ही चित्रपटाचं उदाहरण दिलं, चित्रकलेचंही तसंच आहे. पूर्वीची चित्रकलेतून राजा महाराजांच्या दरबारामध्ये चित्रकार होते, मग ते चित्रकार कुठली चित्र काढत होते, मंदिरांची काढत होते, देवी देवतांची काढत होते, फार तर राजा महाराजांची काढत होते, फार फार तर निसर्गाची चित्र काढत होते. हाच कलेचा प्रवास पुढे पुढे जेव्हा सरकत जातो, आज चित्रकला पाहिली तर मॉडर्न आर्ट आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे. म्हणजे प्रत्येक कला घेतली, चित्रकला असेल, चित्रपट असेल, गायन असेल. पूर्वी नाट्यसंगीतला जास्त महत्व होतं, त्यानंतर आता चित्रपट संगीत आलं, मग त्या पॉप संगीत आलं, पॉप म्युझिक आलं आणि आता हल्ली तर ते काय रॅप वगैरे काय म्हणतात त्या प्रकारे काहीतरी तुमच्याकडे ते तुम्हा मुलांना आवडतं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक कलेला सुद्धा इतिहास असतो आणि त्या कलेचा इतिहास अभ्यासातूनच तो कलाकार किंवा तो कलाविष्कार डेव्हलप होत जात असतो. आणि शेवटची मानव्य शाखा असं म्हणलेलं आहे. मानव्य ज्ञान शाखा म्हणजे कुठला विषय, जसं इथं आपण पाहिलं विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे किंवा उद्योगधंदा आणि व्यापार आहे, कला आहे. पण मग मानव्य ज्ञान शाखा म्हणजे कुठला विषय, तर त्याच्यामध्ये इतिहास आलं, पुरातत्व आलं, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानवशास्त्र, अर्थशास्त्र आणि यासारख्या मानवाच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या अनेक ज्ञानशाखा, या सर्वांचा मानव्य ज्ञानशाखेमध्ये काय होतो, समावेश होतो. या ज्ञानशाखेचा उगम आणि विकास याचा देखील प्रत्येकाचा इतिहास समजून घेतला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तत्वज्ञान आणि विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखा ह्या विज्ञान तंत्रज्ञानाशी नक्कीच जोडलेल्या आहेत, त्याच्यावरच आधारित आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून ही जगभरामध्ये
सर्वच मानवी समाजामध्ये या सर्व गोष्टींचा काय असतो, अभ्यास असतो. म्हणजे जो भारतामध्ये आहे तो जगातल्या इतर देशांमध्ये सुद्धा आहे, म्हणून जगभरात म्हणलेलं आहे. आणि त्यामुळे लोक काय केलेले आहेत, जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या ज्या कथा असतील, सृष्टीचक्र असेल, मानवी जीवनासंबंधीची मिथके असतील, देवदेवता संबंधीच्या कल्पना असतील, या सर्व गोष्टी किंवा विधी करण्याच्या पद्धती असतील, तात्विक विवेचन असेल, या सर्व गोष्टी म्हणजे थोडक्यात प्राचीन लोकांनी केलेल्या गोष्टी संबंधीच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत आणि त्या मानव्य शाखेतून या तत्वज्ञानाचा सिद्धांताचा पाया घातला गेलेला आहे. आणि त्या पायाच्या आधारे तो अभ्यास करतच प्रत्येक मनुष्य हा काय येत असतो, पुढे पुढे जात असतो. या ठिकाणी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन, थोडक्यात जपवणूक, संवर्धन याविषयी अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा पाहणार आहोत की भूतकाळामध्ये अनेक आपल्याकडे मूर्त आणि अमूर्त वारसा असतो आणि त्याचं संवर्धन, जतन आपण वर्तमानात करायचं असतं. कारण का तर भविष्य काळासाठी आपल्याला ह्या गोष्टी दिशादर्शक असतात. भूतकाळाचं मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष जे असतात, मग त्याचे वर्गीकरण आपण नंतर पुढे पाहणार आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अस्तित्वाचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतात. ते कसं ते पहा. तर आपल्या पूर्वजांनी कोणकोणत्या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत, आपली कुठली कुठली परंपरा आहे, आपल्या परंपरेचे काही अवशेष असतात आणि हा सगळ्या गोष्टीला एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा म्हणलेला आहे. आणि ती आपली असते ओळख. म्हणजे उदाहरणार्थ जगभरामध्ये आपल्या भारतामध्ये विविध केले जाणारे सण असतील, आपले उत्सव असतील, ही भारतीय संस्कृती म्हणून ओळखली जाते. म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव होतो, तो पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. कारण का तर भारतातील गणपती फेस्टिवल असेल, गणपती उत्सव असेल, हा आपला काय आहे, सांस्कृतिक वारसा आहे. म्हणजे अशा प्रकारे जे हे आपल्या परंपरेचे अवशेष आहेत, जी आपली सांस्कृतिक ओळख आहे, त्याचं ज्ञान आपल्याला उगमाकडे घेऊन जात असतं आणि त्याच्यामधून आपल्या पुढच्या पिढीसाठी जे भूतकाळातलं ज्ञान होतं ते वर्तमानात आपल्याला माहिती झालं, परंतु त्याचा उपयोग आपल्या पुढच्या पिढीलाही झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचं जतन आणि संवर्धन करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत, फळ्याकडे जरा लक्ष द्या सर्वांनी, की ज्याप्रमाणे आपण मूर्त आणि अमूर्त आपला वारसा आहे भूतकाळात, त्याचं ज्ञान आपल्याला वर्तमानात झालेलं आहे. वर्तमानात आपण त्याचं संवर्धन, जतन करायचंय आपल्या पुढच्या पिढीसाठी, कारण आपल्या पुढच्या पिढीसाठी, भविष्य काळासाठी ती गोष्ट दिशादर्शक. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत, आपला जो हा वारसा आहे तो दोन विभागात विभागलेला आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक. सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित. मानवनिर्मित म्हणजे मानवाने तयार केले, बनवलेले किल्ले असतील, मंदिरं असतील किंवा सांस्कृतिक आणखी कुठली गोष्ट असेल, त्या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक मध्ये येणार आहेत. आणि निसर्ग निर्मित ज्या आहेत त्या नैसर्गिक वारशामध्ये येणार आहेत. आता सांस्कृतिक मध्ये, मानवनिर्मित मध्ये सुद्धा पुन्हा दोन भाग पडलेले आहेत, मूर्त आणि अमूर्त. मूर्त कुठले तर प्राचीन स्थळ आहेत, वस्तू आहेत, वास्तू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये मिळणार आहेत. आणि अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये आपल्या मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान, पारंपरिक सण, पारंपरिक उत्सव, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या अमूर्त वारशामध्ये येणार आहेत. त्यानंतर इकडे जर पाहिलं नैसर्गिक, आपला नैसर्गिक वारसा म्हणजे कुठला, प्राणी, वनस्पती सृष्टी आणि परिसंस्था. या प्रत्येकाचा आपण सेपरेट अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला फक्त एवढं समजून घ्या की आपला वारसा कुठला आहे. एक आहे सांस्कृतिक वारसा, दुसरा आहे नैसर्गिक वारसा. सांस्कृतिक वारसामध्ये आहे मूर्त आणि अमूर्त. मूर्तमध्ये आहे प्राचीन स्थळ, किल्ले किंवा वस्तू, वास्तू. अमूर्तमध्ये आहेत मौखिक परंपरा, पोवाडे आहेत, गाणी आहेत, कथा आहेत किंवा त्या प्रकारच्या त्या कला आहेत.
किंवा आपलं पारंपरिक ज्ञान आहे, पारंपरिक सण आहे, पारंपरिक उत्सव आहे. नैसर्गिक मध्ये आहेत प्राणी, वनस्पती सृष्टी, परिसंस्था. सध्या आपण सर्वजण एक विषय नेहमी ऐकतो की सातारा इथलं कास पठार, की ज्याचं युनेस्कोने आता जागतिक वारसा स्थळामध्ये देखील त्याची नोंद करून घेतलेली आहे. तर ह्या सगळ्यात नैसर्गिक आपला वारसा आहे. आणि या सगळ्याचं, या संपूर्ण आपल्या वारशाचं भूतकाळातून आपल्याला या मूर्त आणि अमूर्त वारसा आपल्याला मिळाला, आपल्याला माहिती झाला, आपल्याला त्यातून ज्ञान मिळालं. त्याचं आपण वर्तमानात संवर्धन आणि जतन करायचंय. कशासाठी? तर आपल्या पुढच्या पिढीसाठी. कारण आपल्या पुढच्या पिढीसाठी ती काय आहे? दिशादर्शक. आता आपण यातल्या प्रत्येकाची सेपरेट माहिती पाहूया. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. जसं मूर्त वारसामध्ये मी सांगितलेलं प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे या सगळ्यांचा मूर्त सांस्कृतिक वारसामध्ये काय होतो? समाविष्ट होतो. आता पहा तुम्ही, आपण ज्यावेळेला किल्ले पाहतो, सिंहगड असेल, राजगड असेल, रायगड असेल, प्रतापगड असेल, ते अवघड किल्ले पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपले पूर्वज किती शूरवीर होते, किती बलवान होते. कारण आज आपल्याला तो किल्ला चढायचा म्हणलं तर आपण 10 ठिकाणी बसू, परंतु ते लोक त्या किल्ल्यांवरती दिवसभरात जा-ये करत होते. घोडे हत्ती तिथून घेऊन जात होते. म्हणल्यानंतर ते किती शूरवीर असतील, किती ताकदवान असतील, किती बलवान असतील. ही गोष्ट आपल्याला आपल्या या मूर्त वारशामधून मिळालेली आहे. मग त्यामध्ये आपण जसं सांगितलं प्राचीन स्थळ असतील, की तुम्ही वेरूळ अजिंठ्याला गेला असाल, ती वेरूळ अजिंठ्याची शिल्प पाहिली, वरतीपासून खडकामध्ये कशी पोळं त्या दगडात कोरलेली आहेत, की म्हणजे आजही ती गोष्ट अशक्य प्राय वाटते, ती इतक्या प्राचीन काळी झाली. अजंठा वेरूळचे शिल्प पाहिल्यानंतर असं लक्षात येते की आपलं हे जे शिल्पकला आहे, स्थापत्यकला आहे, अभियांत्रिकी शास्त्र आहे, हे भारतामध्ये प्राचीन काळी सुद्धा किती प्रगत होतं. म्हणजे हा आपला वारसा आहे, तो आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. अनेक वस्तू आहेत प्राचीन, संग्रहालय असतात आणि त्या प्राचीन संग्रहालयामध्ये अशा वस्तू ठेवलेल्या असतात. त्या ढाली, त्या तलवारी जर तुम्ही पाहिलात की त्या तलवारींच्या खाली कधी कधी वजन लिहिलेलं असतं 100 किलोची तलवार. आज माणूस 100 किलोची तलवार उचलू शकेल का? हा प्रश्न पडतो. म्हणजे आपले पूर्वज किती बलवान होते किंवा कशा प्रकारे त्यांच्याकडे हत्यारं होती याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. चित्र आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं चित्र आपण अगदी हौसेने अनेक लोक आपल्या घरांमध्ये लावतात. तर त्याच्यामध्ये कसा तो सोहळा संपन्न झाला हे त्या काळातलं आजही आपण दृष्टीसमोर त्या चित्राच्या माध्यमातून इमॅजिन करू शकतो. तर अशा प्रकारच्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आहेत आपला मूर्त सांस्कृतिक वारसा, जो आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हे तर मी तर थोडक्यात एक चार्ट काढलेलंच आहे. या माध्यमातून तुम्हाला आपला सांस्कृतिक वारसा काय आहे, नैसर्गिक वारसा काय आहे, तो जपायचा आहे कशासाठी? पुढच्या पिढीसाठी. हा मुद्दा समजला असेल. परंतु इथं दिलेली जी उदाहरणं आहेत जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये भारतातल्या काही वारसा स्थळांचं काय केलेली आहे? समाविष्ट केलेली आहे आणि त्यातला जागतिक दर्जा दिला गेलेला आहे. तर ती गोष्ट चित्ररूपाने, इथे फक्त उल्लेख आहे आपल्या पुस्तकामध्ये की आग्र्याचा किल्ला आहे, अजंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, ताजमहाल आहे, कुतुब मिनार आहे, कोणार्क सूर्य मंदिर आहे, खजुराहोचं मंदिर आहे, घारापूरची लेणी आहे. मात्र तुम्ही दीक्षा ॲपवर जर गेलात आणि दीक्षा ॲपवरती उपयोजित इतिहास याचे 2 व्हिडिओ आहेत, त्यातला जर दुसरा व्हिडिओ पाहिला तर या सर्वांची चित्र, या सर्वांची फोटोग्राफी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ती पाहिलेली चित्र मला वाटतं तुमच्या जास्त स्मरणात राहतील. मी काही इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं चित्र आता दाखवू शकत नाहीये, म्हणून तुम्ही अगदी अवश्य दीक्षा ॲपवरती जा, उपयोजित इतिहास याचा जो सेकंड व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळाची भारतातले जे हे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळ आहेत युनेस्कोने ज्या स्थळांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केलेला आहे त्याची सगळी चित्र तुम्हाला तिथे छानपैकी पाहायला मिळतील. तर आपण मूर्त सांस्कृतिक वारसा पाहून झालेला आता कुठल्या गोष्टींना म्हणतात ते आता आपण पाहणार आहोत. अमूर्त सांस्कृतिक वारसा.
याच्यामध्ये येतात मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगी आणली जाणारी भाषा. आता आपल्या सर्वांना माहिती की अनेक प्रकारचे पोवाडे शिवकालीन असतील, पेशवेकालीन असतील, हे अनेक प्रकारचे पोवाडे मौखिक परंपरेतून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. किंवा काही पारंपरिक ज्ञान असेल परंपरेनुसार आपल्या वेदशास्त्रांमध्ये, वैदिक शास्त्रामध्ये, आपल्या केरळमध्ये असणारी आपली जी वैद्यकीय जे शास्त्र आहे, विशेष करून जे उपचाराच्या ज्या पद्धती आहेत, आयुर्वेद पद्धत, हे जे पारंपरिक ज्ञान भारतामधलं आयुर्वेदिक शास्त्राचं आहे ते जगामध्ये त्याला तोड नाही. आणि म्हणूनच आता या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात सुद्धा आपण पाहिलं की विविध प्रकारचे काढे कसे बनवावे आणि त्याच्या माध्यमातून स्वतःची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी आणि या विषयानुशी लढा कसा द्यावा हे आपण त्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारेच काय करतो आहोत, सध्या सफर करत आहोत, पुढे जात आहोत. तर हे सुद्धा आपलं अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये मोडतं. त्यानंतर सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, मग होम हवन असेल किंवा वेदमंत्र पठण असेल किंवा वेगवेगळे सण, आपण दसरा का करतो, दिवाळी का साजरी करतो, या प्रत्येकामागे काहीतरी कारण आहे आणि तो देखील आपला एक काय आहे, सांस्कृतिक वारसा आहे. त्यानंतर कला सादरीकरणाच्या पद्धती. काही कला ह्या विशिष्ट त्या त्या देशांमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या कला सादर करण्याच्या पद्धती, उदाहरणार्थ महाराष्ट्राचं लावणी नृत्य, म्हणजे ते महाराष्ट्रामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कला सादरी करण्याच्या पद्धती हा सुद्धा आपला अमूर्त सांस्कृतिक काय आहे, वारसा आहे. किंवा विशिष्ट पारंपरिक कौशल्य, लेझिम, दांडपट्टा चालवणं, तलवार चालवणं, तर या प्रकारचा हा सुद्धा आपला एक अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे. आणि अशा या सगळ्या कला ज्या आहेत, ज्या पारंपरिक कला आहेत, ज्या आता हल्ली आपण म्हणतो लोप पावत चाललेल्या आहेत, त्या कला, त्या पद्धती, ती कौशल्य याचं प्रतिनिधित्व करणारा एक समूह गट असतो, एक विशिष्ट प्रकारचे लोक असतात. वासुदेव, पिंगळा असेल किंवा वाघ्या मुरळी असेल किंवा किनारपट्टीवरचं कोळी गीत साजरं करणारे कोळी बांधव असतील, हे लोक हा आपला अमूर्त सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला देत असतात आणि त्याच्यामधून आपल्या संस्कृतीचं, आपल्या त्या सांस्कृतिक वारशाचं काय होत असतं, जतन होत असतं. या प्रकारे आपण सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित असणारा जो वारसा आहे, मूर्त आणि अमूर्त, त्याचा अभ्यास केला. त्याच्या पुढे आहे तो नैसर्गिक. नैसर्गिक मध्ये प्राणी आहे, वनस्पती सृष्टी आहे आणि त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी परिसंस्था आहे. तर या सर्वांचा सुद्धा काय करायला हवं, आपण जपवणूक करायला हवी. आपण पाहतो की जुन्नर तालुक्यात तर बिबट्यांचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये वावर असतो, परंतु आपण तरी देखील त्यांचं संवर्धन आणि जपवणूक करण्याकडेच काय आहे, आपलं लक्ष आहे. वनस्पती आहेत, भीमाशंकरच्या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत, पण त्याचा अभ्यास केला जातो, त्याचं संवर्धन केले जाते आणि त्याच्या अस्तित्वासाठी परिसंस्था देखील राखीव ठेवल्या जात आहेत. कारण का, तर आपल्या भारतामध्ये असणारा हा नैसर्गिक वारसा आपल्याला काय करायचा आहे, जपायचा आहे. आता पहा, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मानवाच्या हितासाठी, पुढच्या पिढीसाठी या वारशाचं जतन होणं गरजेचं आहे. पण ते फक्त भारतातच व्हायला हवं असं नाही, तर जगात सर्वत्र व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच युनेस्को या जागतिक संघटनेने त्यासाठी काही दिशादर्शक तत्व ठरवलेली आहेत आणि त्याच्या आधारे जागतिक वारसा स्थळासाठी पात्र असणारी जी स्थळं आहेत, जगभरातल्या सर्व देशांमधल्या त्या स्थळांची काय केलेली आहे, यादी केली गेलेली आहे. आणि भारतामधल्या देखील अशाच मौखिक किंवा सांस्कृतिक असतील किंवा मूर्त असेल, अमूर्त असेल, नैसर्गिक असेल, त्या वारसा स्थळांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केलेली आहे आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे. आता भारत सरकारचं जे पुरातत्व खातं आहे, त्या भारतातील पुरातत्व खात्यामार्फत ही जबाबदारी घेतली जाते. भारताच्या प्रत्येक राज्याचं देखील स्वतंत्र पुरातत्व खातं आहे. इंटॅक्ट, इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चर हेरिटेज, ही स्वयंसेवी संस्था सुद्धा या क्षेत्रामध्ये मदत करते आणि त्याच्या माध्यमातून हा जो आपला वारसा आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा,
याचं जतन करण्यासाठी काही इतिहासाच्या मार्गदर्शक तत्वांची मांडणी केलेली आहे की हे जे वारसा स्थळ आहे त्याचं मूळ स्वरूप न बदलता त्याचं संवर्धन केलं गेलं पाहिजे. म्हणजे एक किल्ला आहे, एखाद्या ठिकाणी पडझड होतीये, मग तिथे आपण सिमेंट विटा लावून ते रचून, तर तशा प्रकारे नाही, आहे त्या स्वरूपामध्ये त्याचं मूळ अस्तित्व बदलणार नाही असं त्याचं संवर्धन केलं पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा याचा सुद्धा काय केला पाहिजे, आढावा घेता येतो या माध्यमातून. पुढचा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळाचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याच्यासाठी काय केली पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे. कारण त्या ठिकाणी असणारा तो सांस्कृतिक वारसा हा त्यांचा अभिमान असतो आणि तो अभिमान किंवा त्यांच्या कदाचित त्या ठिकाणी असणारा ते ठिकाण हे त्यांचं व्यवसायाचं एक कारण सुद्धा असू शकतं. तर त्यासाठी त्यांच्या भावना कुठेही दुखावल्या जाणार नाही याचा देखील त्या ठिकाणी काय केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे आणि स्थानिक लोकांचा म्हणून या प्रकल्पात समाविष्ट करून घेतला पाहिजे आणि त्यांच्या पारंपरिक कौशल्याचा, त्यांचा ज्ञानाचा उपयोग जर केला तर त्यांना उद्योगधंद्याच्या संधी सुद्धा याच्यातून काय होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून भारत सरकारचं पुरातत्व खातं असेल किंवा इंटॅक्ट ही स्वयंसेवी संस्था असेल, प्रत्येक राज्याचं पुरातत्व खातं असेल, आपल्या प्रत्येक सांस्कृतिक वारसा जतनासाठी प्रयत्न करतायत आणि युनेस्कोने घालून दिलेली भारतामधली जी काही युनेस्कोची यादी आहे त्याच्यामध्ये भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा स्थळामधल्या काही आपल्या कला आहेत. केरळमधील कुट्टियट्टम ही नृत्याची परंपरा असेल, वैदिक पठण परंपरा असेल किंवा उत्तर भारतातील रामलीला सादरीकरणाची परंपरा, गढवालमधील रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य असेल, राजस्थानचं लोकसंगीत असेल, लोकनृत्य असेल, पश्चिम बंगालचं झारखंड आणि ओडिशा या ठिकाणचे छाऊ नृत्य असेल, ते प्राण्यांचे मुखवटे घालून केलं जाणारं. तर या प्रकारे जम्मू काश्मीरचं बौद्ध मंत्रपठणाची परंपरा असेल किंवा मगाशी मी सांगितलेलं भारतातील जागतिक वारसा स्थळातली सांस्कृतिक स्थळं, आग्र्याचा किल्ला, दिल्लीचा लाल किल्ला असेल, फतेपूर सिक्री असेल, कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, गोव्याची वेगवेगळी चर्च असतील, फतेपूर सिक्रीची किल्ले असतील, घारापूरची लेणी असेल, सांचीचं स्तूप असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबईचं रेल्वे स्टेशनचं ते स्थळ असेल, लाल किल्ला असेल, जयपूरचं जंतर मंतर असेल किंवा भारतातील जागतिक वारसा स्थळाच्या नैसर्गिक यादीमध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असेल किंवा केवलदेव राष्ट्रीय उद्यान असेल, मानस वन्यजीव अभयारण्य असेल, राष्ट्रीय उद्यान वेगवेगळे असतील, पश्चिम घाट असेल, ग्रेट हिमालयन पार्क असेल आणि मिश्र स्थळांमध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान असेल. तुम्हाला पान नंबर 18 वरती ही संपूर्ण यादी पाहायला मिळेल. फक्त ही यादी वाचून पाठ करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक मार्गदर्शक तत्व सांगितलं. दीक्षा ॲपवर या प्रत्येकाचा फोटो पिक्चर उपलब्ध आहे. तर तुम्ही दीक्षा ॲपवरती जा, तिथं उपयोजित इतिहासाचा सेकंड व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण आपल्या मूर्त, अमूर्त, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी जी आहे त्याचे फोटो आहेत. ते एकदा नजरेखालून घाला म्हणजे त्या अनुषंगाने तुमच्या ते काय होतील, लक्षात राहतील. आणि आता आपण येतोय पाठाच्या शेवटाकडे. या उपयोजित इतिहासात आपण पाहिलं की इतिहासाचा उपयोग मानवी जीवनात झाला पाहिजे. मग तो कशा प्रकारे होतो, तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक आहे, ही सगळं इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी संग्रहालय आणि अभिलेखागार असतात किंवा ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पर्यटन एक आहे, पर्यटन आणि पर्यटनाच्या संबंधाची मग वाहतूक असेल, हॉटेलिंग असेल, आतिथ्यासाठी रेस्टॉरंट असतील, हे सगळ्यांचं त्याच्या व्यवसायामध्ये समावेश होतो. किंवा मनोरंजन आणि संपर्क माध्यम, तुम्ही राजस्थानसारख्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी फक्त राजस्थानचं तुम्हाला भौतिक परिसर पाहायला मिळणार नाही, तर राजस्थानी कला सादर करणारे कलाकार सुद्धा असतात. म्हणजे या सगळ्या माध्यमातून तुम्हाला काय होऊ शकतं, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या प्रत्येक व्यवसायात वेगवेगळे म्युझियम्स असतील, इंडियन म्युझियम
कोलकाता, त्या ठिकाणचं चित्र तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, किंवा पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अकॅडमी आहे, त्या ठिकाणचं राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाची जी कचेरी आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे चित्रपटाचा शोध घेतला जातो, त्याचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचं संवर्धन केलं जातं, ती माहिती आहे. किंवा अभिलेखागार म्हणजे काय, तर महत्वाची जुनी जी कागदपत्र असतील, दप्तरं असतील, चित्रपट असतील, हे ज्या ठिकाणी जतन केलं जातं त्याला अभिलेखागार म्हणलेलं आहे. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीला आहे आणि प्रत्येक राज्याचं सुद्धा स्वतंत्र अभिलेखागार आहे. म्हणजे अशा प्रकारे या अनेक, मग अभिलेखागारामध्ये तुम्हाला व्यवसायाची संधी आहे, ते कशा प्रकारे संवर्धन करायचं, जतन करायचं, ठेवायचं. किंवा मग असे पुण्यातल्या नॅशनल फिल्म अकॅडमीचं उदाहरण दिलेलं आहे, कोलकाताचं इंडियन नॅशनल म्युझियमचं उदाहरण दिलेलं आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला त्या छायाचित्रणासाठी संधी आहे, प्रदर्शन सादरीकरणासाठी संधी आहे, ग्रंथालय म्हणून तुम्ही काम करू शकता त्या ठिकाणी, किंवा स्थापत्य विशारद, अभियंता, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, व्यवस्थापक, कायदे तज्ज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ यासारख्या अनेक गोष्टीचा व्यवसाय तुम्हाला या उपयोजित इतिहासातून काय होणार आहे, मिळणार आहे. तर आपण आता आज या पाठामध्ये काय पाहिलं पुन्हा एकदा पाहूया. तर उपयोजित इतिहास हा माणसाला उपयोगी कसा आहे, इतिहास संबंधी काय गैरसमज आहेत, की इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठीच आहे, तो फक्त इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीच आहे आणि त्याचा दैनंदिन जीवनात किंवा आर्थिक व्यवहाराशी त्याचा संबंध जोडला जाऊ शकत नाही. तर हे सगळे गैरसमज आहेत आणि ते कसे गैरसमज आहेत हे आपण संपूर्ण पाठाचा अभ्यास करता आहोत. त्यानंतर आपण पाहिला की इतिहासाशी संबंधित असणारे विषय, मग तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, मानव्य शाखा, व्यवस्थापन, व्यापार, ह्या सर्व विषयांशी इतिहासाचा काय आहे संबंध आहे. का, तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा कशा प्रकारे जोडला जातो हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं जर भूत, वर्तमान, भविष्य जोडलं जात असेल तर आपल्या भूतकाळात असणारे आपले हे मूर्त आणि अमूर्त जे सांस्कृतिक वारसे आहेत, ज्याच्या माध्यमातून आपली जडणघडण होते, आपल्याला उद्योग व्यवसाय निर्माण होतो, आपल्या पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरण्यासाठी आपण त्याची काय केली पाहिजे, जपणूक केली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपल्यामध्ये व्यावसायिक कौशल्य, उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ करता येईल. पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. म्हणजे थोडक्यात इतिहासाचा मानवी जीवनामध्ये खूप खूप उपयोग आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून इतिहास हा विषय आहे. हेच आपण उपयोजित इतिहास या प्रकरणामध्ये आज पाहिलं. थँक्यू.